मला सांगा, हे दोन्ही मापाने सारखेच आहेत का? हा पूर्ण पाटीचा किती आहे? हा पूर्ण पाटीचा किती आहे? मग हे दोन्ही मापाने सारखे आहेत का असं वाटतंय का बघून? हो, बघू ये इकडे ये, दाखव मला कसं ये बघू. हे बघा, हे असे पाव बरोबर आहे, असे बघू आपल्याला सगळ्यांना दाखवायचंय. काय करते नीट बघायचं. काय सांग ना. हा, हे नाही त्यांची तुमचे दोन करायचे नाही, किती लावायचं नाही, किती. आयुष्य बस असं करायचं का? तिने काय सांगितलं कळलं तुम्हाला? इथून कापायचं, हो ना ग. मग नंतर पुन्हा इथून एकदा मधनं कापायचं आणि मग एक इकडं लावायचं आणि एक इकडं लावायचं. असं बसेल की नाही? बसेल? कोणाकोणाला वाटतंय बसेल? जरा हात वर करा बघू. कोणाकोणाला असं बसेल असं वाटतंय? साक्षी काय म्हणाली? हा त्रिकोण इथून कापायचा, हो का? मग तो मधून अजून एकदा कापायचा, बरोबर? म्हणजे किती होतील त्याचे त्रिकोण? दोन. आणि इथे आपल्याला किती त्रिकोण शिल्लक आहेत? मग तिचं म्हणणं आहे की एक त्रिकोण इथे बसवायचा, दुसरा त्रिकोण इथे बसवायचा, आणि म्हणून हे दोन्ही सारखे आहेत असं साक्षी म्हणते. हे कोणाकोणाला पटतंय? तुला नाही पटत? तुला पण नाही? कोणालाच नाही पटत आहे, फक्त एकट्या साक्षीला असं पटतंय. तुला पटलंय का रे? तुला पण नाही. कांतीलाल, तू सांगणार? ये, तुला काय सांगायचं? हे दोन्ही सारखे आहेत का नाहीत? सारखे. असो बरं, सारखे आहेत. मग आता कसे आहेत सगळ्यांना सांग, कसे सारखे? हे इथून कापलं आणि इथे बसवलं, आणि हे पण इथून कापलं आणि इथे बसवले. बर, मग तिने काही वेगळं सांगितलं होतं का? तिने हे एक त्रिकोण कापायचं आणि इथून कापायचं आणि इथे बसवायचं असं सांगितलं होतं. बरं बरं बरं. हिचं काय म्हणणं आहे की आपण हे नको कापूया आणि हा त्रिकोण आणि हा त्रिकोण कापूया आणि ते दोन त्रिकोण इथं बसवूया. तरी सुद्धा बसतील का? म्हणजे खरं तर दोघींचं पण बरोबर आहे ना. एकीने हा त्रिकोण कापला आणि एकीने हे दोन त्रिकोण कापले. दोन्ही सारखेच आहे, हो की नाही? दोघींचं पण बरोबर आहे. पण म्हणजे काय झालं, हे दोन्ही सारखे आहेत ना मापाने का नाही? मग हे दोन्ही काय आहेत? ह्या पूर्ण पाटीचे आणि हे दोन्ही मापाने सारखे. बरोबर. पूर्ण पाटीचा त्रिकोणी पाव आणि चौकोनी पाव सारखाच आहे का असं ताईंनी विचारल्यावर साक्षीने चौकोनी आकाराचा पाव कापण्याचा निर्णय केला आणि प्रांजलने त्रिकोणी आकाराचा. आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुलं वेगवेगळे मार्ग निवडत असतात. उत्तरापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात आणि ते सगळेच बरोबर असतात हे मुलांच्या लक्षात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ताईंनी मुलांनी काढलेल्या मार्गांवर चर्चा घडून आणून हे अगदी सहजपणे साध्य केले.